सौर पॅनल लावले आहेत पण घरात वीज नाही. हा एक विचित्र विरोधाभास वाटतो नाही का? जरा विचार करा, छतावर सौर पॅनल चमकत आहेत पण तरीही अंधारात बसावं लागतंय. हे असं कसं शक्य आहे? चला यामागचं कारण शोधूया. हे चित्र आहे पाथर्डी शहरातल्या एका सौर ऊर्जा प्रकल्पाचं. स्वच्छ ऊर्जेचा एक मोठं आश्वासन देणारा हा प्रकल्प. पण इथे एक मोठी समस्या आहे. सौर पॅनल असूनही जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा इथले रहिवासी अंधारात का ढकलले जातात? चला तर मग या कथेची सुरुवात करूया त्या मोठ्या आश्वासनापासून, ज्याने पाथर्डीच्या लोकांना एक नवी उमेद दिली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजनेतून शहरात तब्बल 227 ग्राहकांसाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. म्हणजे हा एक मोठा प्रकल्प होता आणि अक्षय ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात होतं. ह्या योजनेमागचा उद्देश खूप मोठा होता. ऊर्जा स्वातंत्र्य मिळवणं आणि वीज पुरवठ्याच्या सततच्या समस्यांवर एक कायमस्वरूपी तोडगा काढणं. लोकांना वाटलं होतं की आता दिवसा सूर्यप्रकाशातून मिळणारी वीज कपातीपासून नक्कीच दिलासा देईल. पण जसं अनेकदा होतं तसं आश्वासन आणि वास्तव यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली. चला पाहूया की या योजनेचं प्रत्यक्ष वास्तव किती अंधारमय आहे. स्थानिक वृत्तपत्रातली ही हेडलाईन तिथल्या परिस्थितीचं अचूक वर्णन करते. लाखो रुपये खर्च करून बसवलेली सौर ऊर्जा प्रणाली असूनही ग्राहक अंधारातच आहेत. असं दिसतंय की या योजनेचा मूळ उद्देशच सफल झालेला नाही. हा विरोधाभास खरंच आश्चर्यकारक आहे. अपेक्षा होती की दिवसा सूर्यप्रकाशात वीज मिळेल आणि वीज कपातीची कटकट संपेल. पण प्रत्यक्षात काय होतंय? जेव्हा महावितरणचा वीज पुरवठा बंद होतो तेव्हा ही सौर ऊर्जा प्रणाली सुद्धा बंद पडते आणि लोकांना पुन्हा अंधारातच राहावं लागतं. ठीक आहे, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागात आपण हे कोडं सोडवणार आहोत की सौर पॅनल असूनही वीज का जात आहे. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. सौर ऊर्जा तयार होत असतानाही मुख्य वीज पुरवठा गेल्यावर ती निरुपयोगी का ठरते? याचं उत्तर ग्रिड कनेक्टेड प्रणालीच्या डिझाईनमध्ये दडलेलं आहे. या प्रणाली ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या नाहीत. त्या जेवढी वीज तयार करतात ती थेट महावितरणचा ग्रिडमध्ये पाठवतात. याचाच अर्थ त्या पूर्णपणे मुख्य ग्रिडवर अवलंबून असतात. जेव्हा मुख्य ग्रिडमधनं वीज पुरवठा थांबतो तेव्हा एक ऑटोमॅटिक प्रक्रिया सुरू होते. सौर प्रणालीचा इन्व्हर्टर हे ओळखतो आणि सुरक्षितेसाठी स्वतःला लगेच बंद करतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण विचार करा, जर प्रणाली चालू राहिली तर ती ग्रिडमध्ये वीज पाठवत राहील, ज्यामुळे लाईन्स दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बरं, हे झालं तांत्रिक स्पष्टीकरण. पण आता पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊया. या तंत्रज्ञानाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहे आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? पाथर्डीच्या नागरिकांसाठी ही एक मोठी निराशा आहे. त्यांची आर्थिक गुंतवणूक वाया गेली आहे, वीज कपातीचा त्रास तसाच आहे आणि ज्या उद्देशाने ही योजना आणली होती तोच साध्य होत नाहीये. त्यांना सतत गैरसोय आणि अंधाराचा सामना करावा लागत आहे. आणि यातून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे कितीही आधुनिक तंत्रज्ञान आणलं तरी जर ते जुन्या आणि कमकुवत पायाभूत सुविधांवर अवलंबून असेल तर त्याची क्षमता मर्यादित राहते. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. काय नवीन तंत्रज्ञानाची ताकद खरोखरच त्या जुन्या प्रणालीवर अवलंबून आहे ज्यावर ते उभारलं आहे? यावर विचार करायला हवा.